एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांसोबत ठाण्यात बैठक झाल्याची माहिती। 8 खासदारांनी पक्षांतर करण्याचं आश्वासन दिल्याची ही चर्चा, तर ठाण्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती। ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त निराधार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण, तर बैठकीच्या बातमीमध्ये तथ्य नाही शिंदेंची माहिती। खासदार अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीचा दावा फेटाळला। गळा चिरला तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही सांगत सावंतांनी माध्यमांसमोरच लिहिलं पत्र। मुंदू खरात प्रकरणामध्ये फॉरेन्सिक तपासणीमध्ये धक्कादायक माहिती झाली उघड। खरातकडील रेकॉर्डमध्ये अनेक महिलांच्या नावांसह भेटींच्या सापडल्या नोंदी। फॉरेन्सिक टीमकडून एसआयटीकडे 160 GB डिजिटल पुरावे झाले सादर। नाशिक पोलिसांनी सातपूर सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील आरोपी रवींद्र एरंडेलाही शिकवला धडा। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, एरंडेचं वक्तव्य। अश्लील व्हिडिओ प्रकरणानंतर एरंडेवर आर्थिक फसवणुकीसंदर्भातलेही गुन्हे। नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक छळ प्रकरणामध्ये एसआयटी तपासात धक्कादायक माहिती हाती। इंटरव्ह्यू फॉर्मचा गैरवापर करून महिलांचं शोषण केल्याचा प्रकार उघड। वैयक्तिक माहितीचा वापर करून महिलांना जाळ्यात ओढल्याचा आरोप। युद्धबंदीच्या प्रस्तावावर आज इस्लामाबादमध्ये चर्चा। इराणचं शिष्टमंडळ रात्री होणार रवाना। पश्चिम आशियातील शांततेसाठी चर्चेकडे अख्ख्या जगाचं लक्ष। युद्धात लष्कराचा मोठा विजय, इराणचे सर्वोच्च नेते मुश्तबा खामेनेई यांचं विधान। इराणमधील हल्ल्याचा बदला घेणार, आमचा हक्क आम्ही सोडणार नाही, खामेनेईंचा इशारा। इस्रायलचा लेबनॉनवर शेकडो क्षेपणास्त्रांचा हल्ल्यामध्ये 303 नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी, तर 1150 जण झाले जखमी। हिजबुल्लाचा प्रमुख नईम कासिम याचा मृत्यू झाल्याचाही माहिती। उत्पादन घटल्यामुळे बासमती तांदळाचे दर वधारले। बासमतीसह तिबार, मोगरा, कोलम, इंद्रायणी, परिमल तांदळाच्या दरात वाढ। किरकोळ बाजारामध्ये 120 ते 200 रुपये प्रति किलोचा दर। वादाच्या भोवऱ्यातही गारगाई धरण प्रकल्पाला बहुमतानं मंजुरी। मुंबईच्या भविष्यासाठी पाणी पुरवठ्यासाठी निर्णय महत्त्वाचा असल्याचंही माहिती, तर प्रकल्प पूर्णत्वास करण्यासाठी आता 6 वर्षांचा लागणार कालावधी, खर्च येणार 5000 कोटींहून अधिक। पुढील 2 दिवस उष्णतेचा तडाखा बसणार। मुंबईसह ठाणे, पालघरमधील तापमान वाढणार। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीनं पत्नीनंच काढला काटा। सांगलीतली धक्कादायक घटना, हत्या करून मृतदेह परस्पर विल्हेवाट सुद्धा लावली। दारू पिऊन मृत्यू झाल्याचाही केला बनाव। पत्नी आणि 2 मुलांसह प्रियकराला अटक।